नक्कीच, आजोबा आणि नगिन्या या दोघांमधील हृदयस्पर्शी गोष्टीचे सुंदर वर्णन खालीलप्रमाणे. आजोबा आणि नगिन्या. एक हृदयस्पर्शी गोष्ट. गावाच्या माळावर एक प्रेमळ, कष्टाळू शेतकरी राहत होता, रामराव आजोबा. त्यांच्या शेतात असंख्य आठवणी दडलेल्या होत्या, पण त्यांची सर्वात प्रिय आठवण म्हणजे त्यांचा नगिन्या नावाचा बैल. नगिन्या हा केवळ बैल नव्हता, तर आजोबांचा जीवाभावाचा सोबती होता. आजोबांनी नगिन्याला लहानपणापासून वाढवलं होतं. तो देखणा, मजबूत आणि कामसू बैल होता. त्याच्या कपाळावर एक लहानसा चंद्रकोरसारखा पांढरा डाग होता, जो त्याला आणखी देखणं बनवत असेल. गावातल्या प्रत्येक जणाला हे माहीत होतं की नगिन्या आणि आजोबा यांचं नातं केवळ मालक आणि जनावर असं नव्हतं, तर ते जणू एका कुटुंबातील सदस्य होते. शेतीकाम असो किंवा सणवार, नगिन्या आजोबांच्या सोबत असायचा. सकाळी लवकर उठल्यावर आजोबा प्रथम त्याला गोड बोलत प्रेमाने हाक मारायचे आणि स्वतःच्या हाताने त्याला गूळ हरभरा खाऊ घालायचे. दोघांचा हा नित्यनेम होता. बैलजोडीच्या इतर सदस्यांपेक्षा नगिन्याचा स्नेह वेगळाच होता. कधीकधी आजोबा त्याच्याशी बोलत बसायचे आणि तोही आपली मोठी सुंदर शिंग हलवत त्यांना प्रतिसाद द्यायचा. नगिन्याच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव असायचा, जणू तोही आजोबांचे शब्द समजून घेत आहे. नगिन्याच्या मदतीने आजोबांनी अनेक कठीण प्रसंग पार केले. उन्हाळ्याच्या रणरणत्या सूर्याखाली तो न थकता नांगर चालवायचा, पावसाळ्यात चिखलातून गाडी ओढायचा आणि थंडीच्या दिवसांतही आपल्या जोडीदारासारखा शेतात उभा राहायचा. गावात नगिन्याची ख्याती होती. तो फक्त ताकदवान नव्हता, तर तो आजोबांचा निष्ठावान साथीही होता. एकदा गावात मोठा पूर आला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं आणि नदी दुथडी भरून वाहत होती. आजोबांचे शेत आणि गोठा पाण्याखाली जाण्याची भीती होती. नगिन्या आणि इतर जनावरं अडकून पडली होती. आजोबा आपला जीव धोक्यात घालून त्यांच्याकडे धावत गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे उभं राहणं कठीण होतं, पण नगिन्या आजोबांना एकटं सोडणार नव्हता. तो आपल्या संपूर्ण ताकदीने तिथून बाहेर पडला आणि आजोबांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्याबरोबर इतर जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी नेलं. हा प्रसंग पाहून गावकऱ्यांना आजोबा आणि नगिन्याच्या नात्याची खरी जाणीव झाली. वर्षे सरत गेली आणि आजोबा वृद्ध झाले. त्यांचे हात आता पूर्वीसारखे बळकट राहिले नव्हते. शेतीची कामं मंदावली, पण नगिन्या मात्र त्यांच्यासोबत होता, त्यांच्या सावलीसारखा. सकाळी उठल्यावर तो अजूनही आजोबांना प्रेमाने डोळ्यांनी शोधायचा. जरी त्याचं काम कमी झालं असलं, तरी त्याचं आणि आजोबांचं नातं मात्र अधिक दृढ झालं होतं. गावात एक सण आला की नगिन्याला सजवलं जायचं. त्याच्या गळ्यात सुगंधी फुलांच्या माळा घातल्या जायच्या, अंगाला चमकदार तेल लावलं जायचं आणि त्याला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलं जायचं. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यांत असणारा आनंद. तो फक्त सजवल्या गेल्याचा नव्हता, तर तो आजोबांच्या प्रेमाचा होता. पण काळ कोणाला सोडत नाही. एक दिवस नगिन्या अचानक आजारी पडला. सुरुवातीला वाटलं की थोडा आराम केल्यावर तो बरा होईल, पण त्याची तब्येत खालावत गेली. गावातल्या वैद्याने त्याला औषधं दिली, पण फारसा फरक पडत नव्हता. आजोबांनी काहीही करून त्याला वाचवायचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ बसून त्याला मायेने कुरवाळलं, त्याच्याशी प्रेमाने बोलले. नगिन्या कदाचित त्यांच्या भावना समजू शकत होता, कारण तोही आपल्या डोळ्यांनी आजोबांशी संवाद साधत होता. शेवटी एक सकाळ अशी आली जिथे नगिन्या शांतपणे निघून गेला. आजोबांसाठी हा आघात असह्य होता. त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला पुरलं आणि त्याच्या आठवणींनी भरलेल्या प्रत्येक क्षणाला मनात साठवून ठेवलं. गावकऱ्यांनीही नगिन्याच्या निधनावर शोक केला, कारण तो केवळ एक बैल नव्हता, तर गावाचं अभिमान होतं. आजही गावातल्या जुन्या लोकांकडून ही कहाणी सांगितली जाते, एका शेतकऱ्याच्या आणि त्याच्या बैलाच्या अतूट नात्याची, निस्वार्थ प्रेमाची आणि निष्ठेची. नगिन्या गेला, पण त्याची आठवण अजूनही गावाच्या माळावर गुणगुणत राहते, जिथे त्याने आणि आजोबांनी एकत्र कित्येक सुंदर क्षण घालवले होते. त्या शेताच्या मातीत, त्या माळरानावर नगिन्याच्या पावलांचे ठसे अजूनही जणू तिथेच आहेत, जिथे त्याने आणि आजोबांनी आयुष्यभर एकमेकांची साथ दिली.